जय हिंद. कमल, ये चिंदी. ओ मानेताई. हो बोला. 2 दिवस कुठे होता तुम्ही? चुकले मॅडम. देखो ऐसे काम पे दांडी नहीं मारने का. ठीक है. और जल्दी जल्दी हाथ चलाओ. हो. ये ऑर्डर आज ही देना है. हो. कमल, गोनी भर के ये चिंदी अंदर रखा है. काय को? ये देख. अरे ये वेस्टेज से और 2-3 चीजें बन सकती है. बना इसको. ऐसे फेंकने का नहीं. तू काय बाई मातीतून सोनं काढायची सुद्धा आयडिया काढशील. काम कर. रुखसाना ताई एकदम हुशार आहेस हा तू. बराबर है रुखसाना का. ऐसा करके ही प्रोडक्शन बढ़ेगा और फायदा भी. हाँ इसको खींच. अगं बाई हिचा नवरा आला. हाँ? अरे टाके टाकू नका. आधी खेचून घ्या आणि मग टाके टाका. रुखसाना, ए रुखसाना, तेरा फोन क्यों बंद आ रहा है? चला आले कट करायला. ए रुखसाना, तेरे से बात कर रहा मैं. मोबाइल क्यों बंद है तेरा? मेरी मर्जी. तेरी मर्जी मतलब? क्यों? कौन से कानून में लिखा है कि मैं तेरे लिए अपना फोन चालू रखूं? तेरे को पता है क्या अम्मा कितनी परेशान हो गई? कुरान हाथ में लेके बैठी हो. नसीब मेरा सिर्फ कुरान हाथ में लिया, यहाँ तक नहीं आई. ए उल्टी सीधी बातें मत कर तू. तेरे को पता है क्या अम्मा कितनी परेशान हो गई? बीपी बढ़ गया उसका. क्यों? तेरी अम्मी को मालूम नहीं मैं कहाँ काम करती है? हाँ, अंधी है या बहरी हो गई? ए तू जुबान संभाल कर बात कर तू. हाँ घरी असलं की एक शब्द बोलायचा नाही आणि जरा घराबाहेर पडलं की बढ़ गया इनका बीपी. ए रुखसाना, तू सब ये बाहर लोगों के सामने मेरी माँ का ऐसा इंसल्ट मत कर तू. मैं अपने काम पे आई है. हाँ. तेरे दुश्मन के घर नहीं. हाँ. और मुझ पे चिल्लाने का नहीं. मैं किसी से नहीं डरती और मुझे किसी की परवाह नहीं. ए रुखसाना, आवाज नीचे. बोला ना चिल्लाने का नहीं. और वो पटली अंदर रख. एवढा कहीं का. कल रात भर तू किधर था रे? किधर था? 10 वक्त बोला ना तेरे को. तो मैं वो दोस्त के अब्बा का इंतकाल हो गया था तो उसको दफनाने के वास्ते गया था मैं. पुसेगांव. पुसेगांव गया था? हाँ. पुसेगांव गया था? हाँ. चल पता बता. मैं जाके वो दोस्त को मिल के आती हूँ. बोला नंबर दे उसका. दे. ये देख रुखसाना, धंधे के रिलेशन है. तू उधर जाएगी क्या? क्यों? तेरे दोस्त को मिल लूंगी तो उसका दुख बढ़ेगा क्या? जरूरी नहीं है. जरूरी नहीं है. हाँ. जरूरी नहीं है. हाँ. चल बता उस बुड्ढे को कहाँ दफनाया? उसका मुर्दा ढूंढ निकलती हूँ मैं. कब्रिस्तान में जाएगी तू? हाँ जाऊंगी. छूटा कहीं का. तो असलं मला इथे रुखसाना ताईला मारतोय. हो जा, पण कुठे कडमडू नकोस हा. आधी मला सांग, उद्याचा अभ्यास झालाय का? उद्या परीक्षा आहे. अगं जाऊ दे, काय त्रास देतेस? अरे उद्या परीक्षा आहे. ठीक आहे, झालाय पंचायत नको तुमचा हा. अभ्यास. जा. उद्याचा जा पण रे. झालाय. आता तरी जाऊ. हो, सॉरी जा. सॉरी सॉरी उशीर झाला सॉरी. बरं माधवी, साखरपुड्याच्या दिवशी तरी तू कराडला वेळेवर हजर हो आणि पूर्ण वेळ हॉलवर थांब. नाहीतर बसशील तिथे कैद्यांना बेड्या ठोकत आणि अक्षगंध तिकडे तसाच राहील कराडला. अगाई माझ्या LIC मधले लोक म्हणतात माधवीच्या जेलमधले जे कोणी कैदी असतील त्यांची पूर्वीची पॉलिसी जर असेल ना
तर त्यांना परत काही मेडिकल करायला नको. बासा शेखर. का असं का रे? हिच्या धाकाने सगळे सरळ असतात. वेळच्या वेळी योगा, आहार, बरं त्यात राडेबाजी करायची नाही. बरं का आत्या, विनय तर मला म्हणतो की आपल्याच साखरपुड्यात आपणच डिफोकस होणार. खरा फोकस तर तुझ्या बहिणीवरच असणार. बास बास सुलभा, एवढं कौतुक करू नको माझं. हरभऱ्याची झाडं मोडून पडतील इकडे सगळे. मी काय म्हणते, हं. कशाला करायचा हा कार्यालयाचा खर्च? म्हणजे हिच्या तुरुंगाच्या दारातच एक मंडप उभा करू, म्हणजे आपला पैसाही वाचेल आणि ही बया आपल्या शुभ कार्याला अगदी वेळेवर सापडेल. वा 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 वा, छान कल्पना आहे. म्हणजे ही मध्येच बाहेर येईल, गंध अक्षता करेल, पुन्हा आपली आत जाऊन तिच्या एखाद्या कैद्याला चापटी मारून बाहेर येईल. बरं तुमचं चालू द्या, मी आले फ्रेश. हा. साहेब, टेंडरची फाईल मी चेक केली, आता मार्गी लागू द्या ना. अयो, घेऊ का? हॅलो, आमदार देशमाने बोलतोय. काय करायला लागलाय पुण्यात बसून? कारागृह उपमहानिरीक्षक सुदामराव जाधवांकडं कसलं नवीन टेंडर काढायला लागलाय ते बी आम्हाला न सांगता. अहो काय साहेब, तुमच्या जीवावर कामं मिळत आहेत सगळी. देऊ का साहेबांना? देऊ फोन? हा, द्या द्या द्या. आमदार साहेब. हा, नमस्कार. बोला साहेब. सुदामराव, काय नवीन काम काढलंय? हा, काही नाही, आपल्या नेहमीच CCTV कॅमेरा, बॅक स्कॅनर, नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मोबाईल जॅमर आणि सगळ्यांचे गणवेश. किती ठिकाणी आणि किती खोकी? काय नाही, 24 जेलमध्ये आणि साधारण 110 करोडचं आहे. वा 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 वा, भले शाबास. हे काम जमवाच, काय बी करून जमवाच. आणि आमच्या भगवंतराव संघ या की कधी आमच्या रात्रीच्या संगीत सभेला. अहो, एक गाव एक पानोठा, कसं? बरं, ठेवतो. बोला, कुणी फोडलं याचं डोकं? आमच्या बी माणसाची तोडफोड झाली बाईसाहेब. त्याचं काय? सुरुवात कुणी केली? आधी त्यानं कळ काढली. नाही मॅडम. मैंने मारा उसको. कैसे? चाय का मग मारा सर में. क्यों? आते जाते मेरे धर्म पे मुझे गाली देता है ये. नाही मॅडम, हा खोटं बोलतोय. हा सलीम आगे बोल. जब भी मुझे देखता है हमेशा बोलता है, रहना है तो खुशी से रहना, वरना पाकिस्तान भाग जाना. मॅडम, मी आहे की साक्षीला. मग यांनी सातपुतेच्या पोटात थाळी खुपसली, त्यालाही साक्षीदार असशीलच तू, काय रे? लेकिन मैडम, बार बार धर्म को ललकारने वालों का भी इंतजाम करो ना. मॅडम, मी कशाला यांच्यामध्ये काय बोलू? एक तर मी गरीब माणूस आहे, इथं माझंच माझ्याने काय होत नाही, आणि मला काय कळतंय हो त्या भारत पाकिस्तान मधलं. शामराव, एक काम करायचं. येस मॅडम. चहा बंद करून टाका सगळ्यांचा. हो. आणि परवापासनं 100 सूर्यनमस्कार आणि 50 जोर बैठका सगळ्यांना. त्याचंच बोलणं गोड लागतं तुम्हाला. आमचं काय कडू आहे? याचं केस बांधून टाकावं सगळ्यांसमोर, आणि जेवणाचा भत्ता अर्धा करा, त्याशिवाय मस्ती कमी नाही होणार याची. मला माझ्या वकिलाला सांगावं लागेल. अमून राईटवाल्याशी बी बोलणार आहे मी. लय त्रास देता बाईसाहेब तुम्ही. सकाळपासून सांगतोय माझ्या पोटात दुखतंय, गोळी द्या, तर अर्ध्या जेवणाच्या बाता करता तुम्ही. हात सोड. काही होत नाही त्याला, काही मरत नाही लगेच. सगळी नाटकं माहिती तुझी. सगळे संडास बाथरूम साफ करून घ्या याच्याकडनं. कमरेचा काटा ढिला झाला ना की सरळ येईल. काय बघतो? आवाज नाही करायचा. मॅडम, हे बघा. आम्ही दोघं साक्ष देतो. तुम्ही बी कागद रंगवा. नुसता मुक्कामार नाही हो, आतल्यात आतडी फाटल्यात असं लिहा. बाकीचं मी बघून घेतो. माझ्या 3 बरगड्या तुटल्यात असा कागद तयार करा.
ठीक आहे. मग तुम्ही पण रात्रीतनं 4 वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या असं बोंबलत राहा काय. हो. मध्ये मैंने सोचा था बचत गटामध्ये लक्ष घातलं तर या शैतानापासून माझी सुटका होईल, पण हा बचत गटात पण येऊन तमाशा करायला लागलाय. नाही कळतंय ग मला. हे बघ, ऐक ऐक, तो सुधारणार नाहीच आहे. तू स्वतःची काळजी घे ना. आणि शांत हो, आपण भेटू लवकर. हा, जल्दी आना. रुखसाना का? तिचा नुसता आवाज ऐकला तरी कळतं रे तिला काय काय भोगायला लागत असेल. काटा येतो रे अंगावर. नुसत्या शिव्या मारहाण, तिचा पण जीव कंटाळत असेल. कधी कधी वाटतं मी नोकरीच्या तुरुंगात आणि ती बिचारी संसाराच्या. तू भेटून ये ना तिला. तसंही बऱ्याच दिवसात तुमची भेट झालेली नाही. हां, आणि हिला पण घेऊन जा बरोबर. ए काय झालं? एवढी काय निराश होतीयस? हां, तुम्हा दोघींना सवय आहे ना अशा अडचणीतनं मार्ग काढण्याची. मग नशीब माझं तुझ्यासारखं नवरा मिळालाय. दुसरं कोणी आलं असतं आयुष्यात तर काय हाल झाले असते माझे. हा, तुझ्या बाबतीत आहे ना माझ्या LICच्या बोधवाक्यासारखं आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. अकोला, अमरावती, यवतमाळ, जालना आणि उस्मानाबाद या 5ही ठिकाणी कंपाऊंड वॉल आणि पेवर ब्लॉकची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे सर. गुड. सर आता एकदा वरून टेंडरला मान्यता मिळाली ना की भगवंतरावना आपण लगेच वर्क ऑर्डर देऊ शकतो. आणि जगतापचं काय झालं? मॅडम त्याला जॉईन करून घ्यायला तयार नाहीयेत. हां, येस सर. हे जगतापला जॉईन काय नाही करून घेत? माझा प्रॉब्लेम होईल सर सोनावडेला रिलीव्ह करून. का आता बदलीची ऑर्डर आली ती पाळायला नको आपण? नाही, त्यांना रिलीव्ह केलं तर काम अडेल सगळं. कशाला अडणार आहे? दुसरा माणूस करेल. आणि त्या सोनावणीला पोसायला तो काय माझा जावई लागतो काय? त्याला म्हणा नवीन ठिकाणी जाशील ना तिथे मर्दुमकी घालतो. पण होईल का? काय ग, काय चाललंय? छान चाललंय की. आई बरी का ग? हो ताई पाणी. हाँ, रुखसाना कुठे है? कल से नहीं आ रही है, तबीयत खराब हो गई है उसकी. ताई, समाज कल्याण खात्याकडून अजून 5 जिल्ह्यांच्या आरडारी मिळाल्यात आपल्याला. वाह, कल्पना दाखव ग. हो ताई, महिला आणि बाल कल्याण खात्याकडेही आपण अर्ज करतोय. ज्या महिला बचत गटाचं काम सगळ्यात चांगलं होईल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येणार आहे. तुम्हालाच मिळणार. मावशी बघितलं का? छान छान. जल्दी अर्जी भरने के लिए बोल इसको, अभी इसके भी शादी का चल रहा है. काय ग, इतक्यात? शिक्षण सुरू आहे ना अजून तुझं? बापू ऐकत नाही. मी बोलू का? नाही नको, नाहीतर आईला परत मारतील. हे घे, फॉर्म भरून टाक. मावशी जाऊन आपण रुखसानाकडे. येते का? क्या जरूरत थी तेरे को? जरूरत माने? सब बाया लोगों के सामने हमेशा अपने मर्द को उल्टा बोलती है. समझती क्या अपने आप को? देखो चाची,
पहला झगड़ा उसने चालू किया। इतना काम क्यों करती है बोलता है, बोलो ना लाडले को। बोलेंगे आज। मैं कमाऊंगी नहीं तो खाएंगे क्या? क्या सोने के चावल लाती है क्या तू? सोने के चावल नहीं लाती, लेकिन जो भी लाती हूँ ना खा के मस्त तंगड़े ऊपर करके सो जाता है। रात को हाथ तक नहीं लगाने देती तू, और ऊपर से सोने की बातें करती। तू दारू बंद करना, गोद में लेके घूमूंगी। अम्मी ये देखो, ये भी आ गई। या हमारी मुन्नी को लेके गई और हमारा घर उजाड़ दिया। चाची, माधवी को कुछ नहीं बोलने का। 5 साल से मुन्नी इसके पास रह रही है। यहाँ रहती तो क्या देखती, क्या सीखती? ये शराबी बाप, गालियाँ, बहुत बार बहस हो चुकी है। इसके आगे मैं कुछ नहीं सुनूंगी, समझी ना? मेरी अम्मी को हाथ दिखाती तू। तू बीच में बता। असलम बहुत हो चुका इसका, रोज का नाटक है ये। तुम बांझो, इसका मतलब ये नहीं कि हमारी बच्ची को तुम ले जाओ। चाची, इसको कुछ नहीं बोलने का। अब बोलना अम्मी को अपने। चल निकल। शांत हो, शांत हो तू, रडू नको, शांत हो, आम्ही आलोय ना आता। शांत हो। मधे, अगर ये नहीं सुधरा ना तो मैं पुलिस में जाऊंगी। अम्मी दो देना मेरे को। हाँ 2 और एक इसको भी दे। दे रुको दादा, दे त्याला दे। रुको मॅडम, मॅडम मॅडम लाडू आत कसे आले? भाजीपाला संघ अन्ना सातपुतीला ठोकला, त्याची बक्षिसी आहे मॅडम. शामराव जी, पंचनामा करा. येस मॅडम. या ना, या सब या मॅडम गायकवाड से भेटायला आलेत. नमस्कार. या बसा, या बसा. बसतो मॅडम. मॅडम नमस्कार. मॅडम आपण पहिल्यांदाच भेटतोय. हो, पहिल्यांदा भेटत असलो तरी एकमेकांविषयी बरंच काही ऐकून होतं पण नाही का? चला ते बरं झालं. नाही म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल चांगलंच ऐकून आहे हे बरं झालं. हो तर सगळ्या तुरुंगांना सगळ्या प्रकारचा माल पुरवता तुम्ही. हो हो. बांधकाम करता, वायरिंग करता, CCTV कॅमेरे बसवता. शिवाय आमदार साहेबांचे जवळचे स्नेही तुम्ही. तुमच्या इतक्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल साधारणतः सगळ्यांना माहिती असतंच नाही का? ते खरंय म्हणा, खरंय. कामाचं बोला भगवंतराव. पुणे हेडक्वार्टरने 110 कोटीची वर्क ऑर्डर दिली आहे मला. सिक्युरिटी डिपॉझिट पण जमा केलंय. बरं मग म्हणजे तुमचं पत्र असल्याशिवाय काम कसं सुरू करणार ना मॅडम? ते मजुरांना आत यायला गेट पास तर पाहिजे ना. हा, ते हेडक्वार्टरनी वर्क ऑर्डर मेल केली आहे मला, पण अजून स्पेसिफिकेशन्सची प्रत यायची. त्याची काय गरज नाही, म्हणजे बाकी ठिकाणी कामं सुरू झाली आहेत आमची मॅडम. कसं आहे भगवंतराव, टेंडर कंडिशन आणि टेक्निकल डिटेल्स शिवाय मी माल आणि माणसं आत नाही येऊ देणार. सबस्टँडर्ड माल मी ऍक्सेप्ट करणार नाही. आणि कुशल कामासाठी अकुशल कामगार मी बाहेरच थांबेन. बघतो. चला साहेब, या येतो मॅडम मी. मॅडम लक्ष असू दे बरं प्लीज. सावकाश. सॉरी हत्या. बरं का आप्पासाहेब, ही आमच्या सुलभाची वहिनी माधवी. नमस्कार. सुमाताई, याच का त्या रणरागिणी द ग्रेट? आमच्या सुनेला पोटच्या पोरापेक्षा सुनेचंच कौतुक जास्त. आता त्याने काय फरक पडतो? अरे मेल्या, कौतुकाने म्हटलं. युनिफॉर्म मध्ये वेगळंच दिसता तुम्ही. अरे बापरे, तुम्ही कधी बघितलं मला युनिफॉर्म मध्ये? हे घ्या, दररोज वर्तमानपत्रामध्ये तुमचा फोटो असतो. आज याला सरळ केला, उद्या त्याला ठोकला. जाऊ दे युनिफॉर्मचं. साडीत सुद्धा छान दिसतेस माधवी तू. थँक्यू. आरोग्य शिबिर आला ना? होय. जा की. बर, तू बी चाल ना. तुला जायचंय ना? तुझा. भांडी अशी स्वच्छ ठेवायची.
मसाला एवढा कमी काय हं? गावच्या शेतात पिकतो का तुझ्या 305 नाही चालणार असं. शामराव जेवणाच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही चालणार. ओके मॅडम. काहीच प्रॉब्लेम नाहीये तुला. चल निक. हॅलो डॉक्टर. हॅलो. काय गुंडप्पा हा व्यायाम बियाम चालू आहे ना. घ्या. शिबिर संपत आलं आणि मेडिकल ऑफिसर आता उगवले. मॅडम. जगदाळे. येस मॅडम. बुटाची लेस बांधा तोंडावर पडा. सॉरी मॅडम बांधतो. सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो ना मॅडम सातपुतेला भेटायला. शिबिर सोडून ते गुंडप्पा झालं ना आपलं. एक राऊंड मारून यायचं मस्त. चल. सातपुतेला भेटून आलो मॅडम. जखम काय फार खोल नाही मॅडम. डॉक्टरांना भेटलो सगळे रिपोर्ट पण बघितले. आठवड्याभरात रिकव्हर होईल मॅडम. हा गुंडप्पा काय आजारी आहे. वर्टिगो धावतोय की चांगला. आत्ता छपरावर चढला होता सरासरा उतरला. हो का. मी काही समजलो नाही मॅडम. अरे असं कसं नाही समजलं. हे काय मेडिकल सर्टिफिकेट दिले तुम्ही याला हो की नाही गुंडप्पा. काय म्हणला तुझा मालक. सिव्हिलला ऍडमिट हो तिकडनं तुला उचलतो. नाही मॅडम माझ्या मालकानं यशनी 1 लाख रुपये दिले होते. काही बोलतोय मॅडम. सोनवणे. येस मॅडम. गुंडप्पाचं स्टेटमेंट घ्या आणि साळुंकेनं शो कॉज इश्यू करा. ओके मॅडम. म्हणजे काय त्यांच्या सस्पेन्शनचा प्रस्ताव मला इनिशिएट करता येईल. ओके. नाही मॅडम कशाला उगाच. काय जगदाळे बरोबर बोलते ना मी. नाही मॅडम. जय हिंद. सब हा हा बोल बोल बोल. हो हो ते करायचं आपल्याला. नाही नाही हो बरोबर आहे. नाही आपण त्यांना करू त्यांचं काम करू नका. ओके बाय. जेल मॅन्युअल सुद्धा अधूनमधून वाचत जा. कळलं नाही सर. त्या चौघांना उपाशी का ठेवलंय. केलं 2 दिवस जेवण बंद तर काय बिघडलं. म्हणजे ऑलरेडी खूप कॅलरीजचं जेवण देतो आपण त्यांना. कैदी जगला पाहिजे पण माजला नाही पाहिजे. मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. त्यांचा आहार पूर्ववत झाला पाहिजे. सॉरी सर मी माझा निर्णय नाही बदलणार. वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न केल्याचा ठपका ठेवीन मी तुझ्यावरती. हेडलाईन वाचलीस का. कैद्यांच्या दंगलीची बातमी गृह खात्यापर्यंत जाऊन पोहोचली. कल्पना आहे मला. त्याचं मूळ कारण सुद्धा विचारतायत. तुझं हे पक्षपातीपणाचं धोरण जर त्याला कारणीभूत ठरवलं गेलं तर. सर दंगल माजवणाऱ्या हल्लेखोरांनी फक्त रमेश परबचं डोकं नाही फोडलंय. अण्णा सातपुतेला उभा चिरलाय. तो अजूनही धोक्यातनं पूर्णपणे बाहेर आलेला नाहीये. पण तो बरा झाला की स्टेटमेंट देईलच की. अरे वा. आणखीन एक गंमत सांगू का. तुम्हाला माहिती असलेला जुनाच रेफरन्स देऊ. म्हणजे हा अण्णा सातपुते म्हणजे आमदार देशमानेच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचा खास माणूस. व रघु फरागते कसा सोडणार ना त्याला. आणि ही आमची माणसं त्याच्या विजयाचे लाडू वाटतायत. ही तुझी वर्किंग स्टाईल जर तू बदलली नाहीस ना तर माझी तोंडी नोटीस शोकॉस मध्ये बदलेल. तुमच्या शोकॉस बरोबर अपुऱ्या मनुष्यबळानिशी काम कसं करायचं याच्याही सूचना द्या पाठवून सर. तुझं मनुष्यबळ वाढवण्याची शिफारस केली मी. अगदीच काय तुला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. आणि आरसे दिलेत ते मागितलेले नसताना आणि ते लावलेत सुद्धा. सर काय करायचे त्यांना आरसे. आतापर्यंत प्रत्येक दंगलीतला अनुभव हाच आहे की दंगल झाली की भिंतीवरचे आरसे कैदी खाली घेतात आणि एकमेकांना भुसकत सुटतात. हा अनुभव मला सुद्धा आहे. त्यात कैद्यांचा काय दोष आहे. मग काय दोष आरशांचा आहे. आमदार देशमान्यांच्या मेवण्याने औरंगाबादमध्ये काचांचा कारखाना टाकलाय. त्याच्या मालाला उठाव नको यायला. कुठला संदर्भ कुठे जोडतेस तू. हा 305 सूर्यवंशी पुणे सोलापूर हमरस्त्यावर तेलाचा ट्रक लुटताना त्यांनी ड्रायव्हरचा खून केला. नंतर जामिनावर सुटला.
आणि मग एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. तो सगळा भूतकाळ झाला. वर्तमानाचं काय? सांगते ना, चांगली वागणूक या सबबीवर तुम्ही त्याला ऑर्डर केलं. आता इट्स अ प्रोसिजर. हा सगळा अहवाल खोटा आहे हे सिद्ध करून त्याला शेवटचा श्वास मी इथेच घ्यायला लावणार आहे सर. एवढंच नाही, महाराष्ट्रातल्या अशा 134 प्रकरणांचा डाटा आहे माझ्याकडे. ही सगळी प्रकरणं तुमच्या काळातली आहेत. हे खोटे अहवाल सादर करणाऱ्यांची लक्तर गृहसचिवांच्या समोर टाकणार आहे मी. सोनावण्याला उद्याच्या उद्या रिलीव्ह कर आणि त्याच्या जागी येणाऱ्या जगतापच्या हातामध्ये सगळे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट सुपूर्द कर. जगतापकडे सगळे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट सुपूर्द केले तरी या रघु फराकट्याची संडास साफ करण्याच्या कामातून सुटका होणार नाहीये सर. इथे चालतं कसा आहेस रे माझ्या लेकरात? चांगला वकील रे, पण तुला लवकर बाहेर ये. अरे धीर गाळू नको राजा, धीर गाळू नकोस रे. तुझा बाप हो आहे, हो तुला बाहेर काढून येते. चांगला वकील हो रे, कळतंय मला, कळतंय तुला फसवलंय, ह्याच्यात अडकवलंय. असू दे, बस 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 रे. नमस्कार. भावनेच्या भरात कसं विपरीत घडलं बघा आतनं. तो नक्षत्रासारखी गोंडस पोर, म्हातारी आई, बायको, सोन्यासारखा संसार होता. बाई देखणी असली म्हणजे वाईट चालीचीच असते असं कसं काय माझ्या मनात आलं त्यावेळेस देव जाणे. वाईट चालीचा संशय घेतला बायकोवरती. अचानक काय कली शिरला मेंदूत त्यावेळेला काय माहिती. नको नको म्हणत होती. संताप आवरा, 2 पोरांचा तरी विचार करा म्हणून गयावया करत होती, हात जोडत होती, पण नाही ऐकलं मी. डोक्यात दगड घालून चेचून चिरडून ठार केला मी तिला. काहीच टॅली होत नाहीये मॅडम. फुटात 12 इंचाचा फरक. मॅडम बोलवलं का मला? स्टॉक टॅली होत नाहीये, यादी तयार आहे, जरा डोळ्या खोलून घाला आणि सही करा. हा पण मॅडम मी पडलो मेडिकल ऑफिसर, माझा स्टॉकशी काय संबंध? मेडिकल ऑफिसर असलात तरी तुरुंग प्रशासनाचा महत्वाचा भाग आहात तुम्ही. आणि तुमची सही मला साक्षीदार म्हणून हवी आहे, जबाबदारी निश्चित करायला नको. श्यामराव जी, ते सप्लायर भगवंत गायकवाडला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव आजच डिस्पॅच व्हायला पाहिजे. येस मॅडम. बरोबर ना जगदाळे? आणि ते तुमची सही घेत नाही म्हणून वाईट नका वाटून घेऊ. काय स्टॉक रिसीव्ह करताना एकदा ऑलरेडी तुमची सही इथे आहे. काय साळुंके, बरोबर ना? पण मॅडम हिशोब माझ्या बोटावर आहे हो. खरंच मॅडम ऐका. हा बा, तुम्ही काळजी करू नका. येत्या अधिवेशनात तो विषय घेणार आहोत आम्ही. हा ठेवा. साहेब, मॅडमने माझा गणवेश काढून घ्यायच्या आधी मला माझ्या गावाकडे बदली द्या. अहो तुणतुण्यासारखी वाजवतोय माझी ती. जाम वैताग आलाय साहेब. मी तर आता स्वतःच मेडिकल लीव्हर जायचं म्हणतोय. शोकच नोटीस पाठवली या बाईनं मला. हे बघा, हे बघा. हे तर काहीच नाही, यात अजून मजा आहे. काय? बघा बघा. काय रघु, काय नवीन कलम? पॅरोल पाहिजे. कारण चुलत मेहुणा आजारी आहे. जवळचं कोणी खूप सिरियस असलं किंवा
गेलं किंवा अगदी स्वतः कैदी खूप गंभीर आजारी असला तर मिळतो पॅरोल. नाही मिळणार माझी शिफारस. मी आज स्वतःच आजारी आहे. डॉक्टर साळुंके, या तुझ्या डॉक्टर साळुंकेच्या भंपक स्टेथोस्कोपला जेवढं तुझं आजारपण कळतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त तुझं धडधाकटपण माझ्या नजरेला दिसतंय. म्हणजे आम्ही काय खोटं बोलतो असं म्हणायचं का तुम्हाला? आम्ही म्हणजे कोण? तू आणि डॉक्टर साळुंके का? त्याच्या मेडिकल सर्टिफिकेटच्या शिफारसीवर मी तुझ्यासारख्या तरबेज गुन्हेगाराला सोडेल इतकी मूर्ख वाटते का रे? शामराव, एक काम करायचं. मेडिकल बोर्ड एक्झामिनेशनसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्याचा मेमो तयार करायचा याच्या नावाने. हो मॅडम. कशा पाहिजे? तिकडे जरा 4 तज्ञ डॉक्टर असतील, ते चेक करतील, तपासतील तुला. उगाच तुझ्या न बिघडलेल्या तब्येतीवर माझ्याकडनं अन्याय नको व्हायला, नाही का? सारखं वाकड्यात बोलताय तुम्ही. माझं बोलणं सरळ आहे रघु फराकटे, तुझं वागणं वाकड्यातलं आहे. हे बी ह्युमन राईट वालेसनी सांगाय सांगतो, पॅरोल देत नाही म्हणून. तुझ्या दंडावरच्या लाल फितीचा अर्थ एकदा जाऊन विचार तुझ्या वकिलाला. जेलमधून अनेक वेळा पळून गेलेला हॅबिच्युअल कैदी. तू किती वेळा पळतो तुरुंगातनं हे माहिती आहे का तुझ्या ह्युमन राईट्स वाल्यांना? हा, पंचायत समिती, झेडपी, विधानसभा आली की तू गेलासच. अकोला काय, रत्नागिरी काय, औरंगाबाद काय, कोल्हापूर काय, प्रत्येक जेलमधनं पळतोस तू निवडणुका आल्या की. काय रे रघु, आमदार देशमाने सारखे अजून किती बाप आहेत रे तुला? हा, कुठल्या लोकशाहीचा कुठला विनम्र सेवक रे तू, हरामखोर? मला ह्युमन राईटच्या बाता सांगतोय. चल. आयो देवा, कसली कळ म्हणायची देवा, जुलाब होणार बहुतेक. मॅडम, मॅडम तुमच्या पाया पडतो मॅडम, पैठणला तरी पाठवा. पैठणच्या खुल्या कारागृहामध्ये स्वच्छ रेकॉर्डच्या आणि दीर्घ शिक्षेच्या कैद्यांना पाठवलं जातं. तुझ्या या न लागलेल्या हागवणीवर पैठण औषध नाहीये. आटपाडीला तरी पाठवा. मग आटपाडीची स्वतंत्र पूर्वसाल तिकडे कष्ट करणाऱ्या आणि संसारी कैद्यांना पाठवतात. तुला न बायको न संसार, मुलं न पाश, तुझा काय संबंध आटपाडीशी? बाई लय त्रास देता बघा तुम्ही, जीव नकोसा करून टाकलाय माझा. पॅरोल नाही, पैठण नाही, आटपाडी बी नाही. अरे परत आटपाडी? तुझा सगळा इतिहास माहितीये मला. आणि मला माहित नाही का तुझा सगळा इतिहास, भूगोल? आरोग्याची शिबिर आणि योगाचं शिबिर घेऊन अनुदान लागते होय? काय त्या चिकन्या चुपड्या रम्या बरोबर गोडगोड बोलती आणि आम्हाला धारीवर धरती होय? त्याचा मुका घ्यायला जाते त्याच्या बरोबर. ह्यो सरकारी हुकूम आहे, मला आटपाटीला पाठवायचा आत्ताच्या आत्ता आणि लगेचच्या लगेच. वर्दीची लय मेजाज दाखवू नको. तुझ्यासारख्या लय वांज बायकाची कुस उजवली मी.
सातारा जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकारी माधवी सावंत यांनी केलेल्या जीवघेण्या मारहाणीत रघु फराकटे नावाचा कुप्रसिद्ध कैदी गंभीररित्या जायबंदी झालेला आहे. आजच घडलेल्या या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाविषयी नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या या अत्यवस्थ कैद्यावरती डॉक्टरांच्या चमूकडून शर्थीचे उपचारांचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली. बरे झालं. हा मग ए माधवी बाय रुक्साना. चल बाय. अगं मी येते ना. नको ग अगं अगं येऊ नको म्हणून सांगितलं ना तुला. किती वेळा तेच सांगायचं. हो अगं मला कळते तुझी काळजी, पण तुला काय कमी व्याप आहेत का तिकडे? बरं बाबा नाही येत. आणि कल्पनाच्या हळदीला आम्ही येतोय तेव्हा भेटूच की. हा चालतंय. काळजी करू नको. चल चल ठेवते मी. चल कामात आहे. जय हिंद मॅडम. जय हिंद. ते नोंदवून घ्या. हां हो. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. मॅडम मला तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. शुअर. मॅडम रघु पराकटेच्या वर्मी मार लागलेला आहे. आउट ऑफ डेंजर असला तरी तो अजून शुद्धीवर आलेला नाही, आणि तो इतका चॅप्टर आहे की शुद्धीवर आल्यावर उलटे सुलटे आरोप करू शकतो. प्रायमा फेशिया मी तुमच्या विरुद्ध 326 खाली गुन्हा नोंदवतो. आय अग्रीड. नाही म्हणजे मी काय म्हणत होतो साहेब की त्या बाईची तुम्ही सरळ बदलीच का नाही करून टाकत? नाहीतर मग सक्तीच्या रजेवर का नाही पाठवत? नाही, तिनं म्हणे पुरावे गोळा केलेत, आणि तुम्ही म्हणता समजा तसं केलंच तर ती मीडियाकडे जाऊ शकते. ते डेप्युटी आयजी सुदामरावला फोन लावा. हो सर. साहेब ते पुरावे बिरावे म्हणजे ठीक आहे सगळं. साहेब तुम्ही साधे सरपंच असल्यापासूनची तुमची आमची संगत सगळ्यांना माहिती आहे नाही का? म्हणजे पंचायत समित्या, झेडपी, आमदारकी, आता हे मंत्रीपद, म्हणजे तुम्ही पुढं पुढं जायचं. आम्ही तुमच्या मागणं आहोतच की. साहेब कधी कशाला कमी पडू दिलंय का? नाही काय झालं म्हणजे ह्यासनी त्या ब्लॅकलिस्टचे झंगाट पाठवलं त्या बाईनं. आता हे प्रकरण जागच्या जागी नाही ना दाबलं साहेब तर 24 तुरुंगाचा सप्लाय तुटाल आपला. मी काय म्हणतो साहेब, 70 कोटीची चालू टेंडर बंद पडते. 110 कोटीची मिळालेली टेंडर एकदम फ्रीज. वरनं 8 कोटीचं सिक्युरिटी डिपॉझिट गेलं पाण्यात. मातीच की. साहेब फोन. ते माधवी सावंत प्रकरणाचं काय झालं पुढं? कालच्या प्रकरणाचे संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत, आणि माधवी सावंतशी बोलणं झालंय माझं. तिला टेंडरच्या प्रक्रियेबद्दल समजून सांगितलंय मी. सुदामराव जाधव, मला ब्रीफिंग नकोय. ऍक्शन पाहिजे. आत्ताच्या आता त्या बाईला पुणे हेडक्वार्टरला बोलवायचं आणि तिची जागेवरच नांगी ठेचायची, नाहीतर मला तुमची जागा दाखवायला लागेल. मानवी हक्क आयोगाकडे तुझ्याकडून जो खुलासा दिला जाणार आहे त्याची मुदत 1 आठवड्यावरती येऊन ठेपलेली आहे. लक्षात आहे ना? तयारी झाली आहे सर माझी. अच्छा, काय उत्तर काय देणार आहेस? माझं उत्तर तुम्ही वाचणार आहात का माझ्या उत्तरामुळे तुम्ही वाचणार आहात? माधवी, प्रतिप्रश्न नकोयत मला. क्षमतेपेक्षा तिप्पट काही देत सर तिकडे. त्यातले निम्म्याहून जास्त अंडर ट्रायल आहेत, आणि त्यातल्या बऱ्याचशा कैद्यांना जेवढी शिक्षा होईल त्यापेक्षा जास्त काळ त्यांनी ऑलरेडी तुरुंगात घालवलाय. जनरल स्टेटमेंट देण्यामध्ये तुझं करिअर संपून जाणार आहे. खूप उदाहरण आहेत सर, खूप उदाहरण आहेत. अरविंद जाधव, संतोष कांबळे, भिकू पारधी. सर फार फार तर 2 वर्ष शिक्षा झाली असती, 4 वर्ष सडतोय जेलमध्ये. एकीकडे काय होतंय की तारखा लागत नाहीत, केस उभी राहत नाही, आणि दुसरीकडे वकील करून जामीन मिळवणं इतकी त्यांची ऐपत नाही. हे जे सगळे आहेत ना, हे न्यायालयीन कोठडीमधले कैदी आहेत. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणांवरती भाष्य करायची माझी इच्छा नाही, आणि मला त्यात इंटरेस्ट नाही. ते मदनलाल अगरवाल वर्सेस राजस्थान सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता तो आठवतोय ना सर? त्या आधारावर अनेकदा विनंती करूनही तुम्ही कैद्यांची संख्या कमी केलेलीच नाहीये. अर्थात कैदी जेवढे जास्त तेवढा तुमच्या भगवंतरावाचा सप्लाय जास्त, आणि मग आमदार देशमाने आणि तुमचं रेशन कार्ड स्ट्रॉंग. एवढा एकच स्वार्थ आहे सर तुमचा, पण माझे 2 स्वार्थ आहेत. स्वार्थ आहेत ना, एक म्हणजे
ती माणसं पुन्हा एकदा आपल्या मुला संसारात जातील आणि दुसरं म्हणजे माझ्यावरचा प्रशासकीय ताण थोडा कमी होईल. तुम्ही मात्र परिस्थितीने गुन्हेगार झालेल्यांचं शोषण करता आहात सर. हा जो तुमचा सगळा पूर्वनियोजित कानाडोळा आहे त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे मी माझ्या उत्तरात. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या अशा एकूण 38,000 कच्च्या कैद्यांची दखल घ्यावी आणि तुमच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे मी शासनाकडे. माझ्यावरती कारवाई? तुझ्यावरचा ताण आणखीन वाढेल अशा काही घटना घडल्यात. तुझी विभागीय चौकशी केली जावी अशी वर्ण मला ऑर्डर आहे. नवीन काहीतरी सांगा सर. नाही, मानवी हक्क आयोगाकडे तुझा खुलासा झाल्यानंतर मी तुझी विभागीय चौकशी सुरू करणार आहे. एक लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेस मी. नवीन काय? तुम्हाला यात नवीन काहीच वाटणार नाही कारण तुमच्या अंगवळणीच पडलंय सगळं. पण सामान्य जनतेला कळू दे की ही साखळी. डॉक्टर साळुंखे किंवा जगदाळे सारखी माणसं निलंबित का होत नाहीयेत? सूर्यवंशी सारखा नाठाळ कैदी ऑर्डर कसा काय होतो? त्याचं ऑर्डरपद काढून घेतलं आणि सामान्य कैदी म्हणून त्याला फरशा पुसायला लावलं तर काय? सुधारलेल्या कैद्यांवर तुरुंगात अन्याय अशा हेडलाईन्स कोण छापून आणतं? तुरुंगात जो माल भरला जातो त्याच्या खोट्या पावत्यांवर सह्या करायला नकार देणारा तो सोनावणे सोडून तुम्हाला तो जगताप जवळचा का वाटतो? आणि मुळामध्ये माझी शिफारस नसताना त्या रघु फराकटेला आटपाडीला पाठवण्याचा आदेश येतो आणि त्या आदेशाची एक प्रत फराकटेच्या बंडीत मिळते. काय आहे सर? एनिवे, रघु फराकटेविषयी माझ्याकडे तरी नवीन बोलण्यासारखं काहीच नाही. तुमच्याकडे काय असेल तर प्लीज सांगा. त्याची डॉक्टरी तपासणी पूर्ण झाली आणि केवळ तुझ्या मारहाणीमुळं त्याला पॅराप्लेजिया नावाचा रोग झालाय. पॅराप्लेजिया. जरा डोकं ठिकाणावर ठेवून पॅराप्लेजिया म्हणजे काय शोधून काढ. यापुढे माणूस म्हणून कधी उभा राहू शकत नाही आणि चुकून राहिलाच तर पुरुष म्हणून तो काही करू शकत नाही. आता तुझ्या निलंबनाचीच नव्हे तर तुझ्या बडतर्फीची शिफारस करणार आहे मी वरती शासनाकडे. गेट लॉस्ट. जय हिंद सर. पोचल्यावर फोन कर. हो हा? चला चला शबाना बसा. हे बघा, मी एक सरकारी अधिकारी तुम्हाला मागात पडणार आहे. माझ्या मुलीला सोडा. हे बघतो काय तिला मागच्या सीटवर घे. सोड, नंतर पश्चाताप होईल. कशासाठी करता हे सगळं? हो सांगतो जरा दागिने काढताल. हात सोड, हात सोड, हात सोड. दागिने सर ना सोड मला. हो मेन दागिना राहिलाय ना अजून. गाडी जरा साईडला दाब. अरे हो
का म्हणे माझी कामराची आस विनंती उगाच करुणाय. बाबा काय भूतात्ती म्हणायची का काय? इट्टलाच्या दरबारात भूतगीत नसतात सुनबाई. चला ते बघा कोण हाय म्हणायचं. पुणाबाई वामर वय काय अवस्था. चल भाऊजी तमान 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 तमान. इथे थांबा दादा, मी विचारतो. दादा एक ग्रे कलरची गाडी गेली. हो साहेब याबद्दल आतमध्ये गेली. त्या बाजूला तिकडे जायला लवकर ये. बसा बसा चल. इथे थांबा. सुनबाई आल्या बा. तुमचं माधवी ज्ञानदेव सावंत. तुम्ही कोण आहे? नवरा आहे तिचा. म्हणजे ज्ञानदेव सावंत? नाही, ते तिच्या वडिलांचं नाव आहे. हां. मी शेखर रामचंद्र देसाई. बर. ही पोरगी कोण आहे? मुलगी आमची. काय नाव? शबाना. शबाना देसाई सावंत. छायला ऐकलं का सातोसे? हा, बाईच्या नावात नवऱ्याचं नाव नाही आणि या पोरीच्या नावात या दोघाचं बी नाव नाही. छायला सर्व धर्म स्वभाव आहे सगळा तुमचा. दत्तक मुलगी आमची ती. दत्तक विधान झालंय का? ए अरे बाबा आता बारशाची तिथे विचारतो का काय? हा अरे प्रसंग काय तू विचारतोस काय? इसगाव ना तिसगाव भिकाऱ्याला 40 गाव. ओ बाई तुमच्या DYSPच्या रँकच्या राजपत्रित अधिकारी आहेत त्या. याच्या पुढे एक वावगा शब्द बोललात ना थोबाड फोडी ना तुमचं. API तांबोळी. आय एम सॉरी मॅडम. माय अपॉलॉजी. आम्ही हळदीसाठी गेलो होतो. पूर्ण वाचून घ्या आणि मगच सही करा मॅडम.
जय हिंद. जय हिंद. जय हिंद सर. तांबोळी झाला का FIR? हो सर. बघू, दार बंद करून घ्या. येस सर. नमस्कार, मी जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश निंबाळकर. हॅलो मॅडम, आरोपींपैकी चुकूनही कोणा एकाच्या तोंडून दुसऱ्या कोणाच्या नावाचा उल्लेख नाही झाला का? हां, म्हणजे एक म्हणाला विनया तू ड्रायव्हिंग सीटवर बस, आणि एक जण म्हणाला की दिल पे ह्याची कापड काढ. गौतम. येस सर. आपल्या सगळ्या खबऱ्यांना कामाला लावा. छाया, येस सर. विनय, विनायक, दिनू आणि दिलीप या नावाचे जेवढे पण नामचीन आहेत त्या सगळ्यांचे रेकॉर्ड बाहेर काढा. येस सर. आणि तांबोळी. येस सर. तुम्ही तुमच्याकडचे रेकॉर्ड जेवढे आहेत तेवढे सगळे बाहेर काढा, आपल्या ऑफिसर्सकडे सुपूर्द करा. आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काम चुकारपणा झाला ना तर याद राखा, सस्पेंड करीन तुम्हाला मी. येस सर. त्या महिलेच्या आणि सरकारच्याही प्रतिमेचा प्रश्न आहे. त्या माऊलीचं नाव डिस्क्लोज करू नका. हे बघा, त्या महिलेच्या आणि राज्याच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. त्या माऊलीचं नाव कुठेही disclose करू नका. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया दोन्ही तुम्ही काबूत ठेवा. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी स्वतः संपर्कात राहा आणि वेळोवेळी माहिती घेत चला आणि इकडे पाठवत चला. ते इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया दोन्ही काबूमध्ये ठेवा आणि तुम्ही स्वतः DYSPच्या संपर्कात राहा. वेळोवेळी माहिती द्या. प्रकरण खूप संवेदनशील आहे, लक्षात येत आहे ना? सगळी जनता फाडून खाईल आपल्याला. जी सर, जी सर. अतिशय संवेदनशील प्रकरण आहे हे. जनता फाडून खाईल आपल्याला. आधुनिक आणि पुरोगामी असल्याचा अभिमान मिरवणाऱ्या महाराष्ट्रात आजही महिला सुरक्षित नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महिला मग ती कोणत्या वयाची, कोणत्या पदाची, कोणत्या जातीची वा कोणत्याही धर्माची असो, लांडग्यांनी गरीब गाईचे लचके तोडावेत तशा पद्धतीनं आजही महाराष्ट्रात बाईच्या शरीराचे लचके तोडले जात आहेत. एका वरिष्ठ शासकीय महिला अधिकाऱ्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार करून तिला आडरानात नग्न अवस्थेत फेकून देण्याची अमानुष घटना घडलेली. खाना गो मम्मी. थोड़ा खाऊन घे. या मुन्नी, क्या? अंदर चल. हाँ. और वो ग्लास उठा. हाँ ले. चल जल्दी.
शेखर मी स्वतः तपास कामावर लक्ष ठेवू नये तुम्हाला माहितीच आहे. आम्ही गुन्हेगारांना बेड्या ठोकणारच आहोत. फक्त तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी तुम्हाला 24 तास बंदोबस्त देतोय. तुमचा मोठा भाऊ या नात्यानं मी सतत तुमच्या पाठीशी आहे. अट्टल गुन्हेगार आहेत हे सगळे. हा प्रसंग कोणत्याही महिलेच्या बाबतीत घडला असता, पण अनफॉर्च्युनेटली मॅडमच्याच बाबतीत हा ऍक्सिडेंट घडला. याचं दुःख मोठं आहे. इट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट सर. जिल्ह्यामध्ये जेवढे खबरी आहेत तेवढे कामाला लावा. वर्धनगड घाटाच्या पुढे जेवढे धाबे आहेत तिथे आपली माणसं पेरा. लक्षात आलं? दारूच्या नशेत कोणाच्या तोंडून काही निघतंय का ते बघा. आणि चोरीचा माल घेणाऱ्या सगळ्या सोनारांवर लक्ष ठेवा. ऑलरेडी मी सगळीकडे हातपाय पसरले आहेत सर. कोणालाच सोडणार नाही. गुड. तुझ्या मागणीप्रमाणे मी तुला मनुष्यबळ देणार आहे. मात्र 24 तासाची मुदत देतोय मी तुला. खात्माच करून टाकतो सगळ्यांचा 24 तासांच्या आत. नो एन्काउंटर्स गौतम. सगळ्यांना माझ्या समोर जिवंत हजर करायचंय. सगळ्यांना मरेपर्यंत जगण्याचा ठणका सोसायला लावायचा आहे मला. नाही, तुम्हाला नाही कळत ते असं इथे इथे आय बॅग्स होते अशा. बर इथे असं असं का? नाही नाही नाही, जाड होत. एक मिनिट. या बाजूला, या बाजूला. थोडं मोठं आहे. एक सेकंड, एक सेकंड. कोणी सांगितलं होतं तुम्हाला अपरात्री प्रवासाला जायला? नाहीतर काय, एवढं काय नडलं होतं? कसला प्रसंग होता एवढा अगदी समारंभाचा? त्या रुक्सानाच्या बचत गटातल्या एका मुलीचं लग्न होतं. आम्हाला लग्नाला जायला जमणार नव्हतं म्हणून त्यांनी हळदीला यायचा आग्रह केला. कोणी केला होता आग्रह? त्या रुक्सानानी? त्या मुसलमान बाईनी? ती सांगणार आणि तुम्ही ऐकणार. तुम्ही जरा सगळे शांत राहा. थोडा दमाने घ्या. हिच्या बी मनाला यातना होतच असणार ना. खाऊन घ्या ना थोडं. तूच खा. अन्नाचा अपमान करू नका. ताई तुम्ही ए अपमानवाले, जगात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही? अगं एका वेळी 5-5 जणांना उरावर घेणारी ही बाई. जय हिंद. या बसा. ही हां माधवी पाणी. नाही ठीक आहे ठीक आहे. अरे बस प्लीज. भगवत नाही.
बघवत नाही याला. जो हल्ला झाला ते भ्याडपणाचं लक्षण आहे. नाही, पण आरोपी पकडले जातील, त्यांना शिक्षाही होईल. आपण म्हणतो नाही का नेहमी नागरिकांची सनद. पण हे नागरिक सनदशीर मार्गाने जगायला कधी शिकणार? पण आता तू मात्र ना मानसिक दृष्ट्या इथल्या दरोडा प्रकरणातनं बाहेर पडायचा प्रयत्न कर. मला तुला अशी पूर्वीसारखी बघायची, स्ट्रॉंग अँड स्टेबल. तुला रजा वाढवून हवे का? आय कॅन एक्सटेंड युअर मेडिकल लिव्ह. नाही, ड्युटीची काळजी करू नको. शेख आहे ना, तो आणखीन काही दिवस चार्ज सांभाळेल. डोंट वरी. न्यूजपेपर वगैरे हल्ली वाचतेस? ओ सॉरी, आय सॉरी. नाही, आज परत तेच वाचून पुन्हा त्रासच होणार. आय कॅन अंडरस्टँड. मुंबईच्या भायखळ्याच्या जेलमध्ये ती एक जन्मठेपेची कैदी होती, माने. अंजू माने. 2 महिन्यानंतर सुटका होणार होती तिची. पण तिथल्या जेलरनी आणि तिच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली तिला. आणि त्या मारहाणीमध्ये जीव गमावून बसली बिचारी. नाही, पण तिथल्या जेलर आणि त्या साथीदारांना अरेस्ट केलेलं आहे, त्यांनाही शिक्षा होईलच. आय वॉन्ट टू सी यू इन युअर ओरिजिनल फॉर्म अँड ओरिजिनल स्ट्रेंथ. लवकर सांभाळ स्वतःला. प्लीज हेल्प. गरज आहे तुझ्यासारख्या ऑफिसरची. निघू मी? सर, रघु फराकटे मेला नाही अजून. मॅडम, या दोन्ही पोरींना माझ्यावर सोडून त्या मुर्द्यानी तोंड काळं केलं. या गेली 4 वर्ष गजाळ हाय यो बाबा. मजा मारायला पैक, टोसायला दारू, आणि बाई मिळाली तर काय पण करायला तयार होतो तो भाड्या. मुर्दा गाडला मेल्याचा. मला माहितीये, अव तो यायचा नाही इकडं. आणि तो जर घराकडे आला तर मी असा होता त्याला तुमच्याकडे पाठवणार. आणि जर तुम्हाला गावला तर मला कळवीत बसू नका. डायरेक्ट गोळी मारत द्या. भाड खाऊला. तुम्ही फक्त मला सांगावा धडा. मी असा होता त्याचं मड जाळायला येतेच बघा. बिल करे. हाँ साहब. गावात सिगरेट दे रे. ये लो साहब. ओळखलं का? अरे नमस्कार, या ना. मध्ये हे कशी आहेस? येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहे मी विधानसभेत. बाई म्हणजे पायपुसणं वाटते या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये.
त्यांना हिसका हा दाखवलाच पाहिजे. त्या रात्री फाटलेले माझे सगळे कपडे पुन्हा होते तसे शिवून देईल का तुमची विधानसभा? मी समजू शकते. तुझ्या जागी मी असते तर मी सुद्धा अशीच कडवट प्रतिक्रिया दिली असती. अगं माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तू. तुझ्यातल्या बाईपणानं मला इथवर खेचून आणलंय. या प्रश्नाची तड तर मी लावणारच. गुन्हेगार शोधणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी शोधणं आहे. सगळं रान उठवीन पण या प्रश्नाचा सोक्षमोक्ष मी नक्कीच लावेन. कारवाई सुरू करा. येस मॅम. ऊपर झाड़ बाजू बाजू उधर से चल जल्दी जल्दी सफा कर जल्दी सफा कर. क्या करता है ये? घेतलं का काय बोललं ते घेतलं का? बाबा धूल उडली. बायकोला नीट सांभाळायचं. ये. ये. घे.
गुन्हा घडल्यानंतर 10 दिवसांच्या आत आम्ही 5ही गुन्हेगारांना पकडलेलं आहे. चोरीला गेलेले दागिने, घड्याळ, मोबाईल, कार या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेनं जप्त केलेल्या आहेत. आरोपींनी फिर्यादीच्या कार्डमधून पैसे काढले त्याचं ATM सेंटरचं फुटेजही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. या दरोड्याची पाळंमुळं आम्ही खणून काढलेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, GST असो नाहीतर शेतकरी कर्जमाफी नाहीतर मराठा आरक्षण, प्रत्येक वेळेस मी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. अहो ताई, तुमचा हा गुण मी जाहीर सभेतही सांगतच असतो. विरोधी पक्षनेत्या म्हणून तुमची कामगिरी खरंच सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक विधायक गोष्टीला आम्ही पाठिंबाच देत असतो. मग आताच का घोडं पेंड खात आहे? म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. युनिफॉर्म सर्व्हिसेस मधल्या एका बाईला मध्यरात्रीच्या वेळेस 5 जण लुटतात. त्यातले 3 लांडगे तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात आणि तिच्या अंगावर बोटभर सुद्धा चिन्ही न ठेवता तिला रानात टाकून निघून जातात. कुठे चाललोय कुठे आपण? तुमचे गृहराज्यमंत्री सोपानराव तांबवे काय करतात काय? या 5 जणांवर यापूर्वी 10-12 गुन्हे दाखल आहेत. आरोपी नंबर 1 दिलीप जावळीकर हा यांचा म्होरक्या. त्यांची संघटित टोळी आहे. अहो, त्यांना मोका लावा. आणि विशेष सरकारी वकील म्हणून एका महिलेचीच नेमणूक करा. खरं तर आश्चर्याची आणि विचार करण्याची गोष्ट आहे, या 5 जणांपैकी 3 जण सांगलीच्या जेलमधून आणि 2 जण नगरच्या जेलमधून एकाच दिवशी एकाच वेळेस पॅरोलवर बाहेर पडतात. हा कुठला विलक्षण योगायोग म्हणायचा? या 5 आरोपींच्या मागे जो बोलविता धनी आहे तो जनतेसमोर यायलाच पाहिजे. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. वेलकम मॅडम. प्लीज कम. मॅडम चार्ज पेपर. हो. मॅडम, जगदाळे वगैरे दबून असतात आजकाल. रमेश परबची घटना वगळता सगळी शांतता आहे. रमेश परबला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ICU मध्ये. तो छपरावरती पत्रसफाईचं काम करत होता. त्यावेळी दादू केकाणे आणि एजाज यांनी त्याला खाली ढकलून दिलं. दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू केली. या कागदावर सही करा.
नाही, मला माहिती आहे कागद कोरा आहे, तरी सही करा. साहेब मी याच्यावर करा करा. तुरुंग अधिकारी माधवी सावंत बलात्कार प्रकरण. मुळापर्यंत जायचं. मला रिझल्ट पाहिजे. कोणालाही स्पेअर करायचं नाही. सगळी पाळंमुळं खणून काढायची. आणि तसं केलं नाहीत तर ह्या कागदावर तुमचा राजीनामा टाईप करून राज्यपालांकडे पाठवून देईन. आलं लक्षात? हो सर. नमस्कार. याला सतत छतावर चढून पत्रे साफ करण्याचा नाद होता. ऐसा क्यों? त्या निमित्ताने त्याला बाहेरचं जग दिसेल, मातीत खेळणारी मुलं, त्यांच्या मागे धावणाऱ्या त्यांच्या आया दिसतील असं वाटायचं. त्यामुळे त्याला स्वतःच्या बायकापुरांची आठवण यायची आणि तासनतास तो छपरावर रडत बसायचा. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून तिकिटाचे पैसे दिले. त्याची म्हातारी आई येते त्याला भेटायला, रद्दीच्या कागदामध्ये बांधलेली शेव घेऊन त्याला भरवण्यासाठी. शेव राहते बाजूला, दोघांचे डोळे आठवणीने भिजायला लागतात. नमस्कार बाईसाहेब. कसं काय चाललंय? समजा जिथले तिथं आहे ना? आता ह्या सगळ्या भानगडीत आमच्या कमरेखालचं गेलं आणि तुमच्या बी कमरेखालचं गेलं. यार्ताकच होऊन बसलं समजा. चल रे कमरेखालचं. झोप 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 झोप. काय स्वप्न बघत होता? काय ए पारक्या? धरा रे. ए चल मुकाट्यानं माप घेऊ दे. वा परफेक्ट माप आहे. कारागीर आपल्या ओळखीच आहे ना मॅडम. अत्तर काढ. झोप येते. झोप झोप. बघ स्वप्न बघ. कोण येतं स्वप्नात? ए कोण येतं? कोण स्वप्नात? साहेब. हल्लो कसाल गप. छान सुगंध आहे. झोप येईल तुला सुगंधाने. झोप झोप. दे इकडे. सांगितलं ना. ओ साहेब पाय भाजल. ओ साहेब पाय लोक गप. साहेब पाय भाजल ना. ओ चला ना. ओ साहेब. चले ली चल. काय लिहायचं? ली तुला काय वाटेल ते ली. तुझं नाव ली, आई बापाचं नाव ली, काय पाहिजे ते ली. ली. हात सोड. गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स, ओळख परेड, जुन्या केसेसची कागदपत्र, आरोपींचे कबुली जबाब, मुद्देमाल आणि त्याचा पंचनामा आणि मेडिकल रिपोर्ट ह्या सगळ्याचं प्रॉपर कन्सॉलिडेशन मी केलेलं आहे. कसलीही त्रुटी ठेवलेली नाहीये.
उद्याच्या उद्या माझ्या सहीनिशी आरोपींना मोक्का लावण्याचा प्रस्ताव मी स्पेशल आयजी साहेबांकडे पुण्याला पाठवणार आहे. आणि एकदा का त्यांची परवानगी मिळाली की मोक्का कोर्टामध्ये मी आरोपपत्र दाखल करणार आहे सर. ठीक आहे, या. जय हिंद जय हिंद सर. सीएम साहेबांना जरा फोन लावा. थांबा इथेच. आले आले. टार्गेट पूर्ण झालं का या वर्षीचं? लांबनं दिसताना वाटतं सगळं छान, पण आजकाल कॉम्पिटिशन खरंय. इतकी वाढली आहे ना, काही पर्यायच राहिलेला नाही. चल येतो मी. नमस्कार. हा आलो. काकू हे कसा आहे तू? चिन्मय, चल आपल्याला लवकर जायचंय. पानिपतची लढाई जिंकून आल्यासारखी पोलीस बंदोबस्त घेऊन निर्वात आली आहे लग्नाला. अगो बाई, हिचं पोट आहे तसंच आहे. मला वाटलं त्या निमित्ताने तरी हिला दिवस गेले असतील. मानवतेला काळीमा फासेल असं कृत्य केलेल्या 5 नराधमांना राज्यघटनेतील तरतुदीनुसार आणि कायद्याच्या कक्षेनुसार अत्यंत कडक शिक्षा करण्यात यावी, यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने मी ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते, विशेष सरकारी वकील, आपल्यासमोर निवेदन करत आहे. आरोपी क्रमांक 1 ते 5 अनुक्रमे दिलीप जावळीकर, विनय घोरपडे, बळीराम कदम, जनार्दन चव्हाण आणि अर्जुन सूर्यवंशी हे ते 5 आरोपी आहेत. मायलॉर्ड, तपासादरम्यान आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की हे सर्व संशयित आरोपी ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट म्हणजे संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून आरोपी क्रमांक 1 दिलीप जावळीकर हा गँग लीडर आहे. यांनी आर्थिक फायद्यासाठी अनेक दखलपात्र गुन्हे केलेले आहेत. गेल्या 10 वर्षात 6 पेक्षाही अधिक वर्ष शिक्षा भोगलेली आहे. या सर्व प्रकरणांची साक्षांकित कागदपत्रे सादर करण्यात आलेली आहेत. यू मे प्रोसीड. दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कधीपासून काम करताय? या घटनेच्या 15 दिवस आधीपासून. नुकताच जॉईन झालो होतो. ही दुर्घटना घडली ती तारीख, वार आणि वेळ तुम्ही सांगू शकता? हो, शुक्रवार 15 ऑक्टोबर 2016 रोजी रात्रीचे 11 वाजले असतील. फिर्यादी तुमच्याकडे कधी आल्या? रात्री 1 वाजता. आणि तुम्ही पंचनामा कधी केला? पहाटे 3 वाजता. पंचनामा आणि FIRची कॉपी दोन्ही कोर्टाकडे सादर केलेलं आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. ॲडव्होकेट रावराणे, यू मे प्रोसीड. तांबोळी साहेब, दहिवडीला येण्यापूर्वी कुठे होते? परभणीला. बर, किती वर्ष झाली टोटल सर्व्हिसमध्ये? 17 वर्ष. वा, मग 17 वर्षात किती खोट्या तक्रारी नोंदवल्यात? मी नियमबाह्य काम करत नाही साहेब. नियमबाह्य काम करत नाही साहेब? पहिलं तर घटना घडली दरोडेखोरीची, तीही वर्धनगड घाटाजवळ, आणि तो एरिया येतो रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. घटनेची सुरुवात झाली लूटमारीने आणि शेवट झाला बलात्काराने. तो भाग दहिवडी पोलीस स्टेशनच्या अंडर येतो. खोटं बोलताय तुम्ही. बलात्कार झालाच नाही युअर ऑनर. बलात्कार हा फक्त ड्रामा आहे या सगळ्यांनी केलेला, आमच्या आशिलांना बदनाम करण्यासाठी. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की ही साक्ष रद्द करण्यात यावी. सदावर्ते मॅडम, यू मे प्रोसीड. मी सुगंधा चौगुले. या प्रकरणाशी काय संबंध तुमचा? मी मेडिकल ऑफिसर आहे. पोलीस स्टेशनकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे रेफर होणाऱ्या पेशंटना तपासणं आणि त्यांचा रिपोर्ट बनवणं हे माझं काम. बर, संबंधित महिलेची तपासणी तुम्हीच केली होती का? हो, बलात्कारित महिलेला मी स्वतः तपासलं. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम कांबळे आणि PSI छाया कदम यांनी सुगंधा चौगुले यांना आधीच सांगितलं होतं, आम्ही एका महिलेला तुमच्याकडे पाठवतोय, तिला बलात्कारित म्हणून घोषित करा. बलात्कार झालाच नव्हता ना. साफ खोटं आहे हे साफ चुकीचं आहे. गळा आणि मानेवरच्या जखमा आणि शरीरावरच्या नखांच्या खुणा तिच्यावर बलात्कार झाल्याचं सिद्ध करतात. शिवाय फिर्यादीच्या प्रायव्हेट पार्ट्समधून झालेला अनैसर्गिक रक्तस्राव लैंगिक बळजबरीचाच पुरावा आहे. हा हिमेन फाटलं होतं का? अहो 10 वर्षांचं वैवाहिक जीवन आहे, हा प्रश्नच गैरलागू होतो इथे. युअर ऑनर, माझ्या 5 पैकी 3 अशिलांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. माझे 5ही अशील सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत. बघा ना त्यांच्याकडे, त्यांना वेळच्या वेळी आपली नखं कापण्याची सवय आहे, त्यामुळे असल्या खुणा उमटण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि मला वाटतं की बलात्कार झाला नाही हे सिद्ध होण्यासाठी हे खूप आहे. फिर्यादीच्या अंतर्वस्त्रावरील सिमेंटच्या तपासणीनंतर 3ही आरोपींचे DNA रिपोर्ट टॅली झाले. माझ्या अशिलांची तपासणी तुम्ही केली होती? हो. का? पुरुष डॉक्टर नव्हता? आणि काय झालं तपासणीत? काय सापडलं? या तिघांनी बलात्कार केलाय म्हणून जोडलाय का? रिपोर्ट जोडलाय? पुरुष नामानिराळाच राहतो अशा प्रसंगानंतर. निसर्गाचीच रचना आहे ही. एवढं सगळं करून सरूनही त्याच्या शरीरावर कधीच कुठे खुणा सापडत नाहीत. ओ बाई, भावना विवश होऊ नका. कायदेशीर भाषेत बोलायचं. उगाच निसर्गाला पुढे करून बाईपणा मोठा करू नका. निसर्ग नियमानुसार एक बाईच पुरुषाला जन्म देते हे तुम्ही सुद्धा विसरू नका वकील साहेब. आणि कायद्याची भाषा वापरण्याचा आग्रह धरताना अहो जरा जिभेला लगाम घाला तुमच्या. बाईपणाचा आदर करायला शिका, तुमच्या संस्कारात बसत असेल तर. हे बघा, तुम्ही आमच्या संस्काराची काळजी नका करू. तुम्हाला विचारले तेवढ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची. त्या रात्रीला बघा, मी न माझा सासरा भजनावरून येत होतो घराकड. ही माऊली गावली मला रानामध्ये. अंगावर चिंदी चपाटी नाही, लांडग्यांनी वरबाडलेली, रडत खुरडत पडली होती बघा बांधावरती. बाई, विचारलेल्या प्रश्नांची मोजकी उत्तर द्यायची. ह्यासनी आया बहिणी नाहीत. ह्यांच्या तिरडीचा मोडला बांबू, यांची मडी बसवली भिताडाला टेकून. गाढवाचा नांगर फिरवायला पाहिजे समजाच्या घरावरून. हो बाई हो, शिवेगाळ करू नका. परवानगी नसते अशी कोर्टात शिव्या द्यायला. शांत व्हा जरा. फिर्यादी बाईंना तुम्ही खूप वर्षापासून ओळखता बरोबर? त्यांच्या चुकीमुळे हा प्रसंग उधरला ना त्यांच्यावरती. युअर ऑनर, बलात्कार भलत्याच लोकांनी केला आणि माझ्या अशिलांना फसवण्यासाठी हे सगळं रचलंय सरकारी पक्षांनी या बाईंना हाताशी धरून. साडी नेसवण्याचा प्रसंग सुद्धा काल्पनिक आहे. मूळ आरोपींना या बाई सुद्धा सामील आहेत. अहो, फिर्यादीच्या अंगावरची साडी फेडायला या बाईंनीच मूळ आरोपींना मदत केली असणार. अरे वकील बाबा, काय बोलतोस? घडलाय काय? तू विचारतोस काय? असला कसला मनाचा इज्जतीचा पंचनामा हा? बाई, प्रोसिजर आहे कोर्टाची, प्रोसिजर. काय म्हणा? प्रोसिजर. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. आरोपींच्या वकिलांचं ताळतंत्र सुटलंय. ज्येष्ठ महिला साक्षीदाराशी बोलण्याची ही पद्धत नव्हे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. प्रोसिजर म्हण म्हणजे आधी अंगावरनं कापडं काढायला सांगायची आणि मग म्हणायचं का रे बाबा भर बाजारात नागड्यानं का फिरतोस म्हणून. वाळूत मुतलं न फेस न पाणी. अरे बरा बैलाचा झुपला गाडा आणि तुझ्या आशिलाच्या कमरेचा तुटला नाडा. मुडदा बसवला तुझं भाड्या. बाई, तुम्हाला सांगितलं कोर्टात शिव्या द्यायच्या नाहीत म्हणून. दिस इज टू मच. या फार शिवीगाळ करतायत. आय कॅन कम्युनिकेट लाईक दिस. दिस इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. काय म्हणा? यांना किती बी द्या, यांचं पोटच नाही भरत राव. सगळं सौताकडे ठेवून चालत नाही भगवंतराव. तुम्हाला वाटून वाटून काय शिल्लक राहिलंय का आमच्याकडे? आता या कस्तुरीबाई, अहो त्यांच्या घरचा हप्ता बी भरायचा राहिला. आता ही बाई आमच्या पुढे नाचायची बी नाही. आणि राहू द्या इथं तरी राहू द्या. आता हिच्या घरचे हप्ते पण आम्हालाच भरायला होता का काय? त्या 5 जणांच्या सुपारीचे वाटून वाटून इथं खिचडी कमी झाले आमची. डॉक्टर साळुंखे, ते कोण आपलं जेलर चकदाळे, करा की वसूल त्यांच्याकडनं. मला नाही वाटत हे काय देतील म्हणून. बघा बरं का, नंतर बोंब मारायचे नाही. छक्क मारले आणि तुमच्या सगळ्यांच्या नादी लागलो. गुड जॉब. थँक्यू सर. शेखर देसाई, तुम्ही म्हणताय तुम्हाला मारहाण झाली. काय नक्की काय घडलं सांगा कोर्टाला. समोरून एक गाडी खूप जोरात आली. आम्ही दचकलो आणि आमच्या गाडीसमोर येऊन थांबली. त्यातून ही 5 माणसं उतरली. मला गाडीतून बाहेर खेचलं आणि मारायला सुरुवात केली.
शस्त्र नव्हती त्यांच्याकडे? हो. कुठली शस्त्र होती सांगा? हॉकी स्टिक होती, स्टीलचा रॉड होता, चॉपर होता आणि चाकू पण होता. बर. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. आरोपी विध्वंसक वृत्तीचे नाही आहेत. म्हणजे हातात शस्त्र होतं पण त्यांनी त्याचा वापर नाही केला. लाथाबुक्यांनी मारहाण केली. कुठे कुठे लागलं तुम्हाला? खूप ठिकाणी लागलं. दाखवू शकाल का? मुकामार कसा काय दाखवणार? आणि किती दिवस झाले त्याला? किती दिवस झाले? मग तेव्हा स्वतःची मेडिकल का नाही करून घेतलीत? माझ्या बायकोच्या बाबतीत जे काही घडलं त्या घटनेचं गांभीर्य आणि दुःख एवढं मोठं होतं की मला माझं काही करावं असं नाही सुचलं. खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला मारहाण वगैरे काही झालेलं नाहीये. कांगावा आहे तुमचा. कांगावा? स्वतःच्या बायकोची इज्जत अशी जगासमोर मांडून काय बोलताय तुम्ही? कोण करेलो असं? शांत व्हा, शांत व्हा शेखर देसाई, शांत व्हा. ओरडू नका. सॉरी सर. बर, मला सांगा तुम्हाला काय मूल बाळ? एक मुलगी आहे. नाव सांगा मुलीचं. शबाना. हा, शबाना. तुम्ही शेखर देसाई, मुलीचं नाव शबाना. असं कसं? दत्तक घेतलंय आम्ही तिला. दत्तक घेतलंय का? तुम्हाला स्वतःचं मूलबाळ नाही? सांगण्यासारखं नाहीये का? हा? मी तिला मूल नाही देऊ शकत. तुम्ही त्यांना मूल देऊ शकत नाही. आत्ता सुद्धा खोटंच बोलताय तुम्ही शेखर देसाई. वस्तुस्थिती ही आहे की त्या आई होऊ शकत नाहीत. वांझ आहेत त्या, वांझ. काय, बरोबर ना? ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझी कोर्टाला अत्यंत नम्र विनंती आहे की ॲडव्होकेट राव राणे यांची सनद रद्द करण्यात यावी. ते साक्षीदाराला अत्यंत घाणेरड्या भाषेत प्रश्न विचारतायत. दिस इज रिडिक्युलस. ॲडव्होकेट राव राणे, माइंड युअर लँग्वेज. दिस इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल युअर ऑनर. कसं आहे, पदरी वांझपणाचं दुःख, त्यात अत्यंत एककल्ली आणि आत्मकेंद्री स्वभाव, त्यात गर्विष्ठ आणि तापट वृत्ती, बरोबरच्या अधिकाऱ्यांवर सतत डाफरायचं, सतत त्यांना घालून पाडून बोलायचं, जेलमधल्या गोरगरीब कैद्यांना शिवीगाळ करायची, मारहाण करायची, या असल्या विध्वंसक बाईकडून हा असाच कांगावा अपेक्षित आहे बलात्काराचा. युअर ऑनर, माझे अशील पूर्णपणे निर्दोष आहेत. आता या बाईच्या वागण्यातच खोट आहे, त्याला कोण काय करणार हो? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुमची तब्येत बरी नव्हती का? ठणठणीत होती. हो ना? नाही, मी हे का विचारतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण मी जर तुमच्या जागी असतो ना तर रस्त्याच्या कडेचा दगड, धोंडा, पायातली चप्पल जे दिसेल ते फेकून मारलं असतं समोरच्याला. तुम्ही काहीच केलं नाही. असं कसं? ओ साहेब, काय बोलताय तुम्ही? वेळ कुठली? आणि 5-5 दटिंगन तुमच्या अंगावर धावून आले, ते बी हातात मोठमोठाली हत्यारं घेऊन. माझ्या छोटीच्या असा गळ्याला चाकू बी लावला त्यांनी. नाक तोंड पार अगदी दाबून धरलं होतं. अशा याला तुम्ही काय केलं असतं? तुमचं सोडून द्या, तुमच्या बायकोनं काय केलं असतं सांगा मला. माझ्या खासगी आयुष्याबद्दल तुम्ही बोलू नका. हा, दुसऱ्याची कपडे फाडताना लई मजा येते नाही तुम्हासनी. तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या, जास्त बोलायचं नाही. तुमचं बोलणं म्हणजे असं आहे ना साहेब, 100 रुपयांचं लुगडं आणि अर्ध ढुंगान उघडं. झालेत माझे प्रश्न विचारून. या तुम्ही, चला.
ॲडव्होकेट राव राणे, यू मे प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, या केसमधल्या मुख्य फिर्यादी माधवी सावंत यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची विनंती करतोय. परमिशन ग्रँटेड. मच ओबलाइज्ड युअर ऑनर. मॅडम, ज्या दिवशी घटना घडली तेव्हा तुम्ही प्रतिकार का नाही केला? केला. मग अपुरा पडला. अपुरा पडला? तुमच्या पोलीस ट्रेनिंग कॅम्पमध्ये तुम्हाला स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं ना, त्याचा वापर का नाही केलात? केला, पण तोही अपुरा पडला. तोही अपुरा पडला. बर, मला सांगा, घटना घडली त्या दिवशी तुमच्या अंगावरती काय कपडे होते? सलवार कुर्ता आणि ओढणी. रंग? पिवळ्या रंगाची सलवार, हिरवा कुर्ता आणि हिरवी पिवळी ओढणी. सलवारीला टेलरमेड नाडी होती का इलास्टिकची नाडी होती? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. यू मे कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. हा सांगा, टेलरमेड नाडी होती का इलास्टिकची होती? टेलरमेड नाडी होती. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. म्हणजे या म्हणतात अतिप्रसंग झाला, झटापटी झाली, पण कोणीही सलवारीची नाडी तोडली नाही, कापली नाही. सरप्राइझिंग. बर, मला सांगा, घटना घडली तेव्हा तुमच्या पॅन्टीचा रंग काय होता आणि ब्राचा ब्रँड? ऑब्जेक्शन युअर ऑनर. ॲडव्होकेट राव राणे यांचं मानसिक संतुलन ढासळलंय. त्याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. यू मे कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. सदावर्ते मॅडम, मला फक्त माझ्या प्रश्नांच्या उत्तराची गरज आहे. कारण मला दाखवून द्यायचं आहे परिस्थितीजन्य पुरावे किती विसंगत आहेत तेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. हा सांगा मॅडम, तुमच्या पॅन्टीवरती कुठल्या रंगाच्या उभ्या रेषा होत्या आणि तुमच्या ब्रावर कुठल्या रंगाच्या फुलांचं डिझाईन होतं ते सांगा. नाही आठवत आहे. आठवत नाहीये? कसं आठवणार? बलात्कार झालाच नाही तर आठवणार कसं? ॲडव्होकेट राव राणेंनी फार वेगळ्या पद्धतीने उलट तपासणी सुरू केली आहे माझ्या गोपनीय गोष्टींचं सार्वजनिक मालमत्तेतच रूपांतर केलं यांनी. मला मूल का होत नाही, आमच्या दत्तक मुलीचं नाव काय, तिचा धर्म कुठला, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या झाल्यात की बलात्कार राहायला बाजूला, पण माझ्या खाजगी जागेचं सार्वजनिक पंचनामा सुरू केला यांनी. बलात्कारानंतर हा पुन्हा बलात्कार, ही कसली विटंबना युअर ऑनर. बायकांनी खर तर फक्त पुरुषांच्या बुटांच्या नाड्या बांधाव्यात, पण याच बाईच्या बुटाची लाथ एखाद्याच्या मांड्यांमध्ये बसली तरीही समस्त पुरुष जमात एकत्रितरित्या फणा काढून उभी राहते. हो, मी हे अनुभवलंय, रोज अनुभवते. तो आमदार देशमाने, कंत्राटदार गायकवाड, कारागृह उपमहानिरीक्षक सुदामराव जाधव, तो जगदाळे, तो साळुंके, या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या साखळीच्या मी आड आले आणि झालाच माझा विध्वंस. एखादी बाई जर भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहिली ना तर लगेच तिच्या लुगड्याला हात घालायचा, तिची नांगी ठेचायची, तिचा पाला पाचोळा करून निर्जन रानात तिला नागड्यानं फेकून द्यायची. हे म्हणजे मिनरल वॉटरचा खप वाढवण्याकरता नळाचं पाणी बंद करून टाकण्याचा कार्यक्रम झाला. या 5ही आरोपींच्या मालमत्तेचा तपशील तपास यंत्रणेकडे आहे. मग इतक्या फाटक्या लोकांना ॲडव्होकेट रावराणे सारखा तासाला काही लाख रुपये घेणारा बोलका पोपट कसा काय परवडलाय याची शहानिशा व्हायला हवी युअर ऑनर. आणि तुम्ही ॲडव्होकेट रावराणे, तुमच्या बाहेरख्याली वागण्यामुळे तुमची पहिली बायको भ्रमिष्ट झाली, तुमच्या दुसऱ्या बायकोनी आत्महत्या केली आणि आत्ताचं तुमचं तिसरं अंगवस्त्र तुमच्या लैंगिक छळाला कंटाळून नवीन घरोब्याच्या शोधात पुणे मुंबईच्या फेऱ्या मारते, नाही का? युअर ऑनर, हे फार खाजगी होतंय. हो, हे फारच खाजगी होतंय, नाही का? काय सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असं नाही. युअर ऑनर, कार्ल मार्क्सचं एक विधान आहे,
वरच्या वर्गाला नीतिमूल्यांची पर्वा नसते आणि खालच्या वर्गाला ती परवडत नाही. यांच्या आशिलांची नखमणे प्रत्येक वेळेस नीट कापलेली असतात. तुम्ही कोण आहात त्यांचे? ॲडव्होकेट आहात का पालक आहात? तुमच्या या सात्विक बाळांना सार्वजनिक नळाखाली आंघोळ घालता का काय तुम्ही? सन्माननीय कोर्टाने खरं तर हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या अंगावर जे काही ओरखडे होते ते या नाथबुवानी आणि त्यांची सून गुणाबाई यांनी केलेले होते. ॲडव्होकेट रावराणे म्हणाले नाहीत का त्या दिवशी? बरोबर ना? हे लांडगे इथून सुटले तर कुठल्या तरी दुसऱ्या बाईच्या बाईलपणाचा नक्कीच शिरच्छेद करणार. पण पुन्हा नव्याने माझ्या वाटेला गेले तर मी यांना जागीच ठार मारेन आणि मग पुन्हा ते दुष्टचक्र सुरू होईल. पुन्हा FIR, पुन्हा उलट तपासणी, पुन्हा मेडिकल आणि पुन्हा एकदा माझ्या खासगी जागेचा जाहीररित्या पंचनामा. हा जगण्याचा ठणका मरेपर्यंत सोसेन मी, पण यांच्या मुजोर पुरुषत्वाचं काय करायचं? हा, इंडियन पिनल कोडच्या कुठल्या कलमा अंतर्गत माझं छिन्न झालेलं बाई पण तुम्ही मला परत करणार आहात तेवढंच मला सांगा युरोन. बस. तर ती किती कडक असेल याकडे सगळ्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच अशी विपरीत घटना घडलेली आहे. तुमचं काय मत आहे? मलाही हेच वाटतं. आरोपींच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलं आहे की आरोपींच्या शरीरावरती बलात्कार केल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि म्हणूनच ते निर्दोष आहेत. मात्र त्यांच्या युक्तिवादामध्ये तथ्य नाही. या घटनेमध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही किंवा कोणीही गंभीररित्या जखमी झालेलं नाही, म्हणून आरोपींना कमी शिक्षा देण्यात यावी ही विनंती न्यायालय फेटाळून लावत आहे. ही घटना म्हणजे सामाजिक व्यवस्थेला लागलेला एक फार मोठा सुरुंग आहे. एका अत्यंत कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यावरती सामूहिक बलात्कार करून तिला संपूर्ण विवस्त्र अवस्थेमध्ये निर्जन रस्त्यावर फेकून देणे हे एक अत्यंत नीच कृत्य आहे. त्यामुळे शिक्षा सुनावताना दया दाखवता येणार नाही. तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अतिरिक्त पुराव्यांमधील आरोपींच्या मालमत्ता कागदपत्रानुसार त्यांची हलाखीची परिस्थिती दिसून येते. मात्र मोठ्या रकमेची फी ॲडव्होकेट रावराणे यांना देण्यामधली विसंगती सुद्धा स्पष्ट होते. तसेच आरोपी क्रमांक 1 दिलीप जावळीकरच्या कबुली जबाबानुसार आमदार देशमाने, कारागृह उपमहानिरीक्षक सुदामराव, जेलर जगदाळे, डॉक्टर साळुंखे आणि कंत्राटदार भगवंत गायकवाड यांनी सातारा जेलमधल्या कैद्यांकरवी सांगली जेलमधल्या कैद्यांना बलात्कार आणि मारहाणीची सुपारी दिली हे स्पष्ट होते. आणि ह्या सर्वांच्या कॉल रेकॉर्डवरूनही सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सबब त्यांच्यावरही तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असा आदेश हे न्यायालय देत आहे. आणि भारतीय दंड संहिता कलम 392, 394, 376, 366, 341, 354 आणि 509 अंतर्गत आरोपी क्रमांक 1 ते 5 या सर्वांना आजन्म कारावासाची शिक्षा हे न्यायालय ठोठावत आहे.
ही सावंतभाई आपल्या सगळ्यांना सातारा जेलमध्ये नागड्यानं फिरवणार की नाही बघा. ए सुधामरा बोलली की बलात्कारावरच भागवा म्हणून. बसावं आता, पुढे काय करायचं ते बघा आता. लागलाय माझा. आमच्या करिअर बर्बाद करून टाकलं. सगळ्या करिअरची बर्बादी केली तुम्ही गाडी नीट चालवा. दिली सुट्टी. पळायचं आणि काय काय समजा नसेल. लागलो ना, ती चूक झाली माझ्या आयुष्यातली. तरी आधीपासून सांगत जय हिंद. जय हिंद.